त्या वृंदावनात सर्वीकडे सुख आहे, पण नारदाने एक गोष्ट पाहिली. कनकन निरादिनी जमुना मातेच्या तीरावर एक तरुण अशी मुलगी, दिसायला अत्यंत सुंदर आहे, रूपवती, देखणी. ठीक आहे, पहिली कथा आहे ना. तिच्या आजूबाजूला दोन म्हातारी लोक पडलेत आणि काही स्त्रिया त्या म्हाताऱ्या लोकांना वारा घालतायत. त्या मुलीच्या डोळ्यातनं पाणी येतंय, तिच्या चेहऱ्यावर दुःख आहे. साधूला कोणाचं दुःख पाहावत नाही बरं का. साधू त्यालाच म्हणतात. साधुत्वाचं माझ्या दृष्टिकोनातून एकच लक्षण आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू तूच की जो दुसऱ्याचं दुःख आपलं मानतो, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो. नाहीतर काही काही लोक दुसऱ्याच्या दुःखामध्ये सुखी होतात. सज्जनो, साधुत्वाचं लक्षण आहे. साधू परकेची पीडा आपल्याकडे घेतो. नारदानं विचारलं, ताई तुम्ही कोण? तिने सांगितलं, माझं नाव भक्ती देवी. तुम्ही दुःखी काय? तुमच्या चेहऱ्यावर का म्हणून दुःख आहे? काय झालं तुम्हाला? काय सांगावं महाराज, मी दिसायला खूप सुंदर आहे, मान्य मला, कसली कमी नाही माझ्या आयुष्यात. पण सांगू, लेकराच्या सुखात आईचं सुख असतं आणि लेकराच्या दुःखात आईचं दुःख असतं. स्वतः दुःख सहन करते आणि लेकराला सुख देते, तिला आई असं म्हणतात. परमेश्वर प्रत्येकाच्या सोबत राहू शकत नाही, म्हणून परमेश्वराने आई नावाचं पात्र निर्माण केलं. जगात सर्व गोष्टींना उपमा आहे, आई या पात्राला कशाची उपमा नाही सज्जन. जिच्यामुळे आपण हे जग पाहिलं ना, तिला आई म्हणतात. आपल्या पायात साधा काटा सहन होत नाही, जी 9 महिने 9 दिवस पोटात वागवते ना, तिला आई म्हणतात. आई त्यालाच कळते जिच्या जीवनातली आई गेली ना तिला. माणसाला सावलीची किंमत उन्हात गेल्यावर कळते, उजेडाची किंमत अंधारात गेल्यावर कळते, हाताची किंमत हात नसल्यावर कळते, पायाची किंमत पाय नसल्यावर कळते. आई बापाची किंमत जिच्या माहेरातली माय आणि बाप गेलाय ना, तिला विचारा, ती सांगेन. ती सांगेन तुम्हाला की जिची माय आणि बाप मेला, तिचं माहेर संपलं. माणसाला एक वेळ खायला नको, पण आई जन्माला टिकावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आई या शब्दाला उपमा नाही सज्जनो, माय माय असते. या जगात सर्व गोष्टींना उपमा आहे. हो, सूर्याला उपमा आहे, चंद्राला उपमा आहे, सागराला उपमा आहे, पण आईला उपमा नाही सज्जनो. आईबद्दल म्हणतात ना, नाभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी सजीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगीन. आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर,
तिने जीवनाला आकार. आईची उपमा कशाला नाही. स्वामी तिन्ही जगाचा आई विना. अरे ती स्वतः लेकरू जर सू केली ना, ती ओल्यावर झोपते आणि लेकराला कोरड्या जागेवर झोपवते. ती शिळपाक खाते, लेकराला चांगलं खायला देते. ती फाटलेले कपडे परिधान करते, लेकराला चांगले कपडे देते. आई इतके लेकरासाठी कष्ट कोणी सहन करत नाही. पत्नी प्रारब्धाने मिळते, आई पुण्याईने मिळते. पत्नी मेली मरू नये, मेली तर दुसरी कराल. आई मेली तर कुठून आणाल. म्हणून जगात श्रीमंत तोच ज्याच्या घरात माय आणि बाप आहे. सर्वात श्रीमंत जगातला तो. सज्जनो, आई कधीच आपल्या लेकराचं दुःख सहन करू शकत नाही. माझ्या लेकराला सुख मिळावं म्हणून ती कुठल्याही स्तराला जाऊ शकते. भक्ती देवी सांगते, हे आजूबाजूला जे पडलेत ना, हे दोघी माझे मुलं आहेत. एकाचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. नारदानं विचारलं, हे कसं शक्य. तुम्ही तरुण आहेत, तुमचे लेकरं म्हातारे. 20 वर्षाच्या मुलीला 60 वर्षाचा मुलगा कसा असू शकतो. हे न पटण्यासारखं आहे. मला सांगा नेमकी तुमची अडचण काय. भक्ती देवी सांगते नारदाला, महर्षी माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. कर्नाटकात मी लहानाची मोठी झाली. महाराष्ट्रात माझा सन्मान झाला. गुजरात मध्ये बऱ्याच ठिकाणी मला प्राधान्य मिळालं. पण मी फिरत 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 जेव्हा उत्तर प्रदेशात या यमुना महाराणीच्या तीरावर आली, इथं मी तरुण झाली पण माझे लेकरं म्हातारे झाले. या हवा घालणाऱ्या बाया कोण आहेत. गंगा, गिरणा, गोदावरी, नर्मदा, सरस्वती नावाच्या नद्या आहेत, त्या वारा घालतायत. सज्जनो, ही भक्ती देवी तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात जन्माला येऊ शकते बरं का. तिला जन्माला घालायचं आपण. भक्ती देवीचा जन्म हा हृदयात झाला पाहिजे. हृदयाला म्हणतात द्रविड. द्रविड नावाचा देश म्हणजे आपलं हृदय. ही भक्ती देवी जर हृदयात जन्माला आली आणि तुम्ही जर श्रवण भक्ती देवाचं नामचिंतन ऐकून 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 जर तिला मोठी केली, मग ती हृदयातली भक्ती देवी डोक्यात येते. म्हणजे डोकं म्हणजे मस्तक महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रात तिचा सन्मान होतो. या कर्नाटकातून म्हणजे कानातून ऐकलेल्या भक्तीद्वारे मस्तकात आलेली भक्ती देवीचा सर्वीकडे सन्मान होतो. भक्ती देवी सांगते, नारद महर्षी काही करा आणि माझे लेकर मला तरुण बनवून द्या. नारदानं सांगितलं, तुम्ही चिंता करू नका. आपल्याकडे अशी अशी ग्रंथ संपदा आहे की त्या ग्रंथातला एक मंत्र जरी म्हटला तरी तुमचे मुलं तरुण होतील. असे अनेक मंत्र आहेत. आपला धर्मग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे गीता. गीतेमध्ये 700 श्लोक आहेत. एक एक श्लोक वेदाच्या रुचांची बरोबरी करणार आहे. एकेका श्लोकामध्ये एवढी ऊब आहे की एका श्लोकावर ज्ञानोबरायांनी किती प्रगल्भ अर्थ लिहावा. शके 12 से 12 टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानोबरायांनी 56 भाषा हाताशी घेऊन ज्या गीतेवर टीका केली, 56 भाषांना न्याय दिला. 700 श्लोक ज्या धर्मग्रंथात आहेत, तो गीता नावाचा ग्रंथ नारदाने आणला आणि 700 श्लोक म्हणून दाखवले. पूर्ण पारायण केलं गीतेचं.
तरी ज्ञान वैराग्याला कसल्याही प्रकारची चेतना आली नाही. गरुड पुराण, ज्या पुराणाने मृतात्म्याला सुद्धा मोक्ष मिळतो असं पुराण गरुड पुराण, ते आणलं, त्याचंही पारायण केलं. मत्स्य पुराण, कच्छ पुराण, वराह पुराण, पद्म पुराण, 17 पुराण आणलेत आणि 17ही पुराणांचं पारायण केलं, तरी काही उपयोग होत नव्हता. परमात्म्याच्या नामाचं एक छोटस एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये देवाचे सहस्त्र नाव आहेत, त्याला म्हणतात विष्णू सहस्त्रनाम. या विष्णू सहस्त्रनामाचं अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्या माय माऊलीने रोज सकाळी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला, तिच्या संसारात कधी दुःख येत नाही. तसं संसार हा दुःखानं भरलाय, त्याबद्दल दुमत नाही, पण संसारात येणाऱ्या आपदा, संकट, दुःख जर टाळायचं असेल तर विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला पाहिजे. नाही तुम्हाला ते वाचता येत ना, मोबाईलवर लावा आणि सकाळी ऐकून घ्या. विष्णू सहस्त्रनाम अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. काही उपयोग नाही झाला. नारद महर्षी थकले. नारदाने धीर सोडला नाही. भक्ती देवीला सांगितलं, मी तुमच्या पोरांना तारुण्य अवस्था प्राप्त करून देईन, तुम्ही त्याची चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, मला काही दिवसाचा कालावधी द्या. आणि नारद महर्षी जगभ्रमंती करायला निघाले. नारद महर्षी साधूंकडे येतात. नारदांना भेट झाली. सनत कुमारांची, ब्रह्माजींचे 4 पोरं आहेत, सनक, सनातन, सनत कुमार आणि सनंदन. छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. ते वय जास्त आहे त्यांचं, पण दिसायला गोंडस आहेत, लहान आहेत. त्यांना नमस्कार केला नारदाने. संत भेटले, संतांचा आदर करावा, संतांचं पूजन करावं, नमस्कार केला. सनत कुमाराने विचारलं, नारदजी तुमचा चेहरा फार दुःखी हो, तुम्ही फार टेन्शन मध्ये आहेत. टेन्शन नाही तर काय, साधूला भेटलो नाही काम झालं माझं, संसारी लोकांना भेटलो नाही काम झालं माझं, तुम्ही भेटलात, तुम्ही तरी माझं काम करावं, झालं काय? ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य अवस्था प्राप्त झाली पाहिजे, असा काहीतरी पर्याय सांगा. सनत कुमार म्हटले, काय विचारायचं त्यात, सोपा पर्याय. कुठला पर्याय? एकच पर्याय. त्या पर्यायाचं नाव आहे श्रीमद भागवताची कथा. नारदानं सांगितलं, कोण करेल? सनत कुमाराने सांगितलं, आम्ही करतो ना, तुम्ही कराल? हो. नारदाची सनत कुमारांची जिथे भेट झाली ना, ते स्थान आहे विशालपुरी. नारदाने सांगितलं सनत कुमारांना, तुम्ही अर्धा प्रवास करत या, मी ज्ञान आणि वैराग्याला अर्धा प्रवास करत आणतो. आणि दोघांच्या मधोमध एक जागा आहे, म्हणजे वृंदावन आणि विशालपुरी, या दोघांच्या मध्ये जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं नाव आहे हरिद्वार. तिकडनं ज्ञान आणि वैराग्याला नारदांना जायला यायला वेळ लागत नाही. ज्ञान आणि वैराग्याने भक्ती देवीला आणि ज्ञान वैराग्याला नारद महर्षींनी आणलं. इकडनं सनत कुमार आले. सनत कुमारांनी ज्ञान वैराग्याला श्रीमद भागवताची कथा सांगितली. सज्जनो, आश्चर्याची गोष्ट, ती कथा ऐकता ऐकता ज्ञान आणि वैराग्याला तारुण्य अवस्था प्राप्त झाली. भक्ती देवीने सनत कुमारांना नमस्कार केला आणि सर्वांनी सनत कुमारांचा नमस्कार करून आपापल्या क्षेत्री प्रस्थान केलं.